नमस्कार. मी जनता महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक प्रवीण चंद्रशिवे. आज आपण आलो आहोत तुळजापूर येथे. तुळजापूर ते तहसीलच्या पुढे आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज इथं आमरण उपोषण चालू आहे. तर या उपोषण कशासाठी चालू आहे, या पाठीमागचं कारण काय हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला आपण त्यांना उपोषणाचे कारण काय विचार. सर, आपण इथे आज तहसील पुढे उपोषण करताय, कोणकोणत्या संघटनेने आपल्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे? आज आपल्या उपोषणाचा पहिला दिवस आहे. बऱ्याच संघटनांनी आपल्याला ऑनलाईन पाठिंबा पाठवलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत पाठिंबा देतो. तुम्हाला काय वाटतं किती दिवस उपोषण चालू शकेल? उपोषण चालण्याचं काय आपण ठरवलेलं आहे की जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण ऐतिहासिक जेवढे पण आपले गड किल्ले आहेत किंवा आपले तुळजापूर पण ऐतिहासिकच आहे. बरोबर. तुळजाभवानीच्या द्वारातून तुम्ही सर्व महाराष्ट्राला हक्क देत आहे. प्रशासन आपली जर मागणी मान्य केली नाही तर याच्या पुढचे प्रतिसाद काय असतील? आई तुळजाभवानी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्याचं बळ दिलं होतं. त्या गड किल्ल्यासाठी लढण्याचं बळ ती आपल्याला दिलंच. याच्या अगोदर कुठं कुठं तुम्ही निवेदन दिलं किंवा कुठं कुठं पत्रव्यवहार तुमचा झालेला आहे? त्याआधी आपण एकाच दिवशी महाराष्ट्रातल्या 32 जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं संघटनेच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतरही आपण जे विविध लोकप्रतिनिधी त्यांना भेटूनही पाठपुरावा केला आणि त्यांनी आपल्याला पाठिंब्याचे पत्र दिलेले आहेत. 22-23 आमदारांचे पत्र माझ्या आहे. प्रशासनाची याच्यावरती प्रतिक्रिया काय आतापर्यंत मी ज्यांना भेटलो म्हणजे आजच्या आंदोलनाची आतापर्यंत तरी काहीच प्रतिक्रिया. कोणी भेटायला आलं वगैरे? प्रशासनाचं नाही आलं. सर, हे उपोषण करत असताना असं तुळजापूरच निवडावं असं तुमच्या मनात का आलं? आपली जी आई तुळजाभवानी आहे ती आपल्या उभ्या महाराष्ट्राची कुलस्वामी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा इथल्या रयतेसाठी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्या स्वराज्याला निर्माण करण्यासाठी आई तुळजाभवानीनं छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिला, आशीर्वाद दिले. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे गड किल्ले वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर ती नक्कीच आपली माय भवानी आपल्याला ताकद देईल. तिच्या दरबारात त्याच्यासाठी आपण हा उपोषणाचा जागर मांडलेला. जय शिवराय. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांसाठी एक स्वतंत्र महामंडळ असलं पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, पुढच्या पिढीला आपला इतिहास समजला पाहिजे, गड किल्ले जिवंत राहिले पाहिजे. त्या उद्देशानं आई भवानीच्या दारामध्ये तुळजापुरामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमींना, सर्व शिवभक्तांना, छत्रपती शिवाजी महाराजांवर, महाराष्ट्राच्या आशीर्वादावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला वाचवण्यासाठी जो उपोषणाचा यज्ञ आपण आई तुळजाभवानीच्या दारात मांडलेला आहे, त्या उपोषणाला आपण सर्वांनी तुळजापुरात येऊन पाठिंबा द्यावा, बळ द्यावं आणि आपण सगळेजण मिळून या गड किल्ल्यांसाठी एक महामंडळ सरकारला स्थापन करण्यास भाग पाडू. मी हरिओम गणेश राखोंडे अकोल्यावरून आलेला आहे. जागर प्रतिष्ठानसोबत बऱ्याच वर्षापासून मी जुळलेला आहे. गेल्या काळापासून आम्ही गळकोट महाविकास मंडळाची मागणी शासनाकडे केलेली आहे. ती मागणी अजूनपर्यंतही पूर्ण झालेली नाही. त्या महाराष्ट्रातील किल्ले असतील, स्मारक असतील, ते कुठेतरी टिकले पाहिजेत. कारण की पुढच्या पिढीला छत्रपती दिसले पाहिजेत. छत्रपती होते कोण समजण्यासाठी गडकिल्ले आपली एक साक्षी आहे. म्हणून गडकिल्ले टिकले पाहिजेत. त्याच्यासाठी गळकोट महाविकास मंडळ स्थापन व्हावे ही आमची जागर प्रतिष्ठानची मागणी आहे. आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय तुळजापूर या ठिकाणी आमरण उपोषण त्या ठिकाणी बसतो. नमस्कार, माझं नाव दिनेश सुनील दणके, मी गोरक्षक आहे. तरी दादांनी जे काय आज काय उपोषण केलं आहे ते उपोषणाचे जे मागण्या आहेत त्या मागण्यासाठी ते जे करत असलेल्या उपोषणासाठी आमच्या सर्व गोरक्षकांचा व विश्व हिंदू परिषदेचा त्यांच्या या कार्यासाठी आमचा संपूर्णपणे संघटनेच्या वतीने पाठिंबा आहे. नमस्कार, मी सुदर्शन साखरे, आमचा रूपामाता परिवाराचा सदस्य म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. तर जिल्ह्यातील नामांकित उद्योगापैकी एक रूपामाता परिवार आहे आणि त्या रूपामाता परिवाराचा सुद्धा या आंदोलनाला, या आमरण उपोषणाला पाठिंबा आहे. खऱ्या अर्थानं एवढ्याच मागण्या नसून याच्याही प्रतिष्ठानचे जे प्रमुख आहेत
त्यांच्या पुढील सुद्धा काही मागण्या आहे की गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा सरकारनं काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. एवढंच नाही, प्रत्येक गड किल्ल्यामध्ये आज आपण पाहतोय की कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण काढली पाहिजे. प्रत्येक गड किल्ल्यावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रंगाकडे पाहून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या हिंदवी स्वराज्याचं प्रतीक असणारा संघर्षाचा, शौर्याचा जो भगवा ध्वज आहे, त्या भगवा ध्वज प्रतीक म्हणून प्रत्येक गड किल्ल्यावर लावला पाहिजे. या झोपलेल्या सरकारचे डोळे उघडण्याचं काम हे जागर प्रतिष्ठान करत आहे आणि या जागर प्रतिष्ठानच्या पाठीमागं रूपामाता परिवाराचा एक सदस्य म्हणून आम्ही सगळे माननीय व्यंकटरावजी कुंटे साहेबांच्या स्त्रीत आम्ही सगळे या आंदोलनाच्या सोबत आहोत. होणार नाहीये हे उपोषण किती दिवस चालणार आहे हे पाहणं पूर्ण तुळजापूर असेल, उस्मानाबाद असेल, पूर्ण महाराष्ट्र हे पाहणार आहे. पुढची अपडेट असेल नक्कीच तुम्ही पहा. जनता महाराष्ट्र न्यूज, आवाज जनतेचा.